हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 14 ऐकूया. स्वामी, काल माझ्या स्वप्नात एक सत्पुरुष आले होते. मी त्यांचं नाव ऐकलं होतं, पण त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. ते मला म्हणाले, तुम्ही कीर्तन करा. याचा अर्थ काय लावायचा? मी विचारलं. स्वामी म्हणाले, कीर्तन याचा अर्थ नामसंकीर्तन. तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीनं तुम्हाला भजन करायला पाहिजे. अभंग गायन जास्त चांगलं. मीराबाईंचं चित्र समोर ठेवा आणि त्याप्रमाणे करा. तुम्ही त्यात रंगूनही जाल. भजनानं मनुष्य जास्त भक्तिमार्गी बनतो. योग आणि ज्ञान यांनी तो जास्त कठोर होण्याचा संभव असतो. काही मंडळी मुळात भक्त असतात आणि नंतर त्यांनी योगाचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे ते कठोर बनत नाहीत. पण ज्यांचा मुळातच पिंड व्यावहारिक अथवा योगाचा ज्ञानाचा असा पिंड असेल तर ती मंडळी कठोर बनतात. मी जेव्हा एखाद्याला म्हणतो तुझा योगाचा ज्ञानाचा पिंड आहे, तेव्हा जर त्याला भक्तीचा पाया नसेल तर तो मनुष्य उद्धरून देखील जात नाही. शरीरशुद्धीसाठी त्या योगाचा उपयोग होतो, परमार्थासाठी नाही. म्हणून भक्तीसहित योगच आपल्याला अपेक्षित आहे. स्वामी स्वरूपानंदांचे कित्येक अभंग भक्तीचे आहेत. स्वामीजींना भक्ती खूप आवडायची. अभंग गाताना त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहायच्या. भक्तीशिवाय योग खोटा. भक्तीशिवाय ज्ञान असेल तर तो पतनच पावतो. स्वामींचं हे बोलणं ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की 1976-77च्या सुमारास दर रविवारी रात्री स्वामी मला अभंग म्हणायला सांगत. त्यावेळी रविवारी प्रथम मनोबोध, हरिपाठ, नारदीय भक्तिसूत्र अशा एखाद्या ग्रंथांवर 10 मिनिटं निरूपण, मग ध्यान, नामस्मरण. नाम स्वामी सांगत, सर्वजण म्हणत, श्रीराम जय राम जय जय राम अथवा ओम रामकृष्ण हरी. नाम घेताना सर्वजण रंगून जात. नंतर पसायदान. शेवटी अभंग कुणी ना कुणी म्हणत असे. त्या काळात ते मला म्हणायला सांगत. मला आश्चर्य वाटे. माझ्याजवळ ना गोड आवाज, ना सूर, ना ताल, पण दरवेळेला नवीन अभंग म्हणायचा. स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतला अभंग. मला आपोआप आतून चाल स्फुरायची आणि ती रंगून गायली जायची. प्रत्यक्ष अभंग गायन 3 मिनिटांचं, पण त्याचं अनुसंधान आठवडाभर राहत असे. घरात काम करताना, रस्त्यातून जाताना अभंगच मनात घोळत असे. 1-1.5 वर्ष असंच चाललं होतं. एकदा मी म्हटलं, माझा आवाज चांगला नाही, यापुढे मी अभंग म्हणणार नाही. स्वामी म्हणाले, तुम्ही म्हणत नसाल तर अभंग बंद. ज्याला जे काम दिलं ते त्यानंच करायचं. तुम्ही नसाल त्या दिवशी अभंग नाही. स्वामी जेवढे प्रेमळ तेवढेच शिस्तप्रिय. काही गोष्टी मागचा स्वामींचा हेतू त्यावेळेला कळत नसे, नंतर कधीतरी लक्षात येईल. अभंगाच्या निमित्तानं माझा भाव वर्धिष्णू व्हावा, मी त्या आनंदात रंगून राहावं, यासाठी स्वामींचा प्रयत्न होता. प्रत्येक व्यक्तीला घडवण्यासाठी स्वामींनी किती परिश्रम घेतले याचा नुसता विचार आला तरी मती गुंग होऊन जाते. गेली 15-20 वर्ष माझं डोकं मधून मधून दुखत असे. ते एकाएकी थांबलं कसं? माझ्या तर लक्षातच आलं नाही कधी थांबलं ते. मी स्वामींना विचारलं. स्वामी शांतपणे म्हणाले, हे पहा, तुम्हाला लेखनाचं काम करायचं असतं ना, शिवाय प्रवचनं, केंद्र, दवाखाना, सगळी कामं असतात. म्हणून एक दिवस माझ्या मनात आलं की यांना हा त्रास नसावा. मग ते थांबलं असेल. मी या डोकेदुखीसाठी अनेक डॉक्टरांना दाखवलं, इतर उपाय केले, पण ते थांबतच नव्हतं.
शेवटी कंटाळून मी सर्व उपाय सोडून दिले होते. पण स्वामींच्या मनात नुसता विचार आला आणि दुखणं बरं झालं. त्या गोष्टीला आता 15 वर्ष झाली. आता यापुढे पुन्हा डोकं दुखणार नाही का? मी कुतूहलानं विचारलं. स्वामी म्हणाले, तसं नाही सांगता येणार. कदाचित ते दुखणं पुन्हा येईल की. नाहीतरी प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात ना. अलीकडे बरेच वेळेला मला असं वाटतं की जे जीवन आपण जगत आहोत, दिवसभर नाना गोष्टी करत आहोत, हे सर्व नाटक आहे. हे काही खरं नाही. एकदा मी सहज स्वामींना म्हटलं. स्वामी म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरं आहे, हे नाटकच आहे. पण नटाला त्या नाटकात जी भूमिका पार पाडायची असेल, त्या भूमिकेशी तन्मय होऊन तो ते काम करत असतो. ते पात्र रंगवत असताना अंतर्यामी त्याला निश्चित जाणीव असते की हे पात्र म्हणजे मी नव्हे, मी यापेक्षा कुणीतरी अगदी वेगळा आहे. आपणही तसाच बोध ठेवावा. आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म उत्तम तऱ्हेनं करत असताना मी या सर्वांपासून अलिप्त सच्चिदानंद आत्मा परमात्माच आहे, असा सोहम बोध ठेवावा. स्वरूप बोधावर राहून सर्व कर्म करावी. संत हेच सांगतात आणि स्वतः हेच करतात. यालाच अलिप्त दशा म्हणतात. सर्व करून अकर्ता. परमेश्वर ह्या देह मन बुद्धीकडून सर्व कर्म करून घेत आहे, मी कुणी नाही. सर्व साधना करून याच बोधावर यायचंय. अशा शेकडो घटना घडत होत्या. त्यातून मला साधनेसंबंधीचं मार्गदर्शन मिळत होतं. स्वामींचा स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचा बोध, त्यांचा उपदेश, त्यांचं मनोगत याचं दर्शन मला घडत होतं. ते सर्व नीट समजून घेऊन त्याप्रमाणे मला वाटचाल करायची होती. स्वामी, आपली कृपा असू द्या, मधून मधून मी स्वामींना म्हणत असे. त्यावर स्वामी म्हणत, कृपा आहेच. तुम्हाला दिलेलं काम आणि तुमची साधना तुम्ही करत राहा. तुमच्या कष्टांचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. परंतु एक दिवस एकदम म्हणाले, माझी कृपा कशाला? तुमच्यावर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे, स्वामी स्वरूपानंदांची कृपा आहे. मग कसली काळजी? त्यांच्या या उद्गारांनी मला खूपच शांत वाटलं, दिलासा मिळाला. खरोखरीच ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ या संतांची, माझ्या या त्रिमूर्तीची माझ्यावर पूर्ण कृपा आहे याचं प्रत्यंतर पदोपदी येत असताना आपल्या मनात वारंवार शंका का यावी? यापुढे मनात जरा देखील संशय न ठेवता सद्गुरूपदिष्ट मार्गानं साधना आणि सद्गुरूंनी सोपवलेलं सेवा कार्य तन मन धनानं करत राहायचं. बालकाचे हित कळे माऊली ते, तैसे माझे चित्त जाणे जगन्नाथ, तेणे मी निश्चिंत सर्व काळ. या 14व्या भागाबरोबरच लोहो परिसेसी लागला या पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 2, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग याचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.